नमस्कार, मी सौ सायली नारायण शिंदे, विधी समिती आणि नगरसेविका नवी मुंबई महानगरपालिका। आज सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यांचं पुण्यस्मरण दिन आहे। सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करते। आज काही कोपरखैरणे, ऐरोली आणि संपूर्ण नवी मुंबईतूनच काही मंडळांच्या माध्यमातून आपल्याकडे राजमाता जिजाऊ असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक हे पुतळे स्वरूपात असावं यासाठी मागणी करण्यात आली होती। खरं तर या सर्वांचं स्मारक असावं ही मागणी फक्त काही मोजक्या लोकांचीच नाही, तर ती आज माझ्यासारख्या संपूर्ण स्त्रियांची आहे, ज्यांनी सावित्रीबाईंमुळे ज्यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आणि आज त्या कुठेतरी कार्यरत आहेत। त्याच पद्धतीनं राजमाता जिजाऊ असतील, ज्यांनी आपल्या ज्यांनी आपल्या महाराजांना घडवलं, स्वराज्याची बीजं रोवली, सावित्रीबाईंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ केली, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जिथे समता, शिक्षण याची बीजे रोवली आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ज्यांनी न्यायप्रविष्ट लोककल्याणकारी राज्याचा उत्तम आदर्श घडवला, अशा थोर महान व्यक्तींची स्मारकं असणं खरं तर ही कुठेतरी अभिमानाची गोष्ट आहे। नक्कीच या सर्वांचा ही जी लोकभावना आहे ही आपण नवी मुंबईचे सन्माननीय महापौर आणि उपमहापौर यांना निवेदन आपण यापुढे सादर केलं आहे। एक लोकप्रतिनिधी म्हणून या सर्व गोष्टींचा मी नक्कीच पाठपुरावा करेल, कारण हे स्मारक होणं ही काही लोकांचीच नाही तर आपली देखील गरज आहे। कारण या सर्व महान व्यक्तींचा इतिहास खरं तर येणाऱ्या पिढीला याची जाणीव असणं गरजेचं आहे आणि ते कुठेतरी यासाठी माझा या सर्व गोष्टीत खरीचा वाटा असेल याचा नक्कीच मला अभिमान आहे। या मागणीसाठी मी सर्व परीनं पाठपुरावा करेल।